पहिला चेंडू अरविंद मस्करने फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स 2 बाउन्स ग्राउंडेड शॉट, चेंडू जातोय, फरार होतोय चौकाराच्या दिशेने, धावफलक 4 ने पुढे सरसावतोय, धावफलक जाऊन पोहोचतोय ते 4 या आकड्यावरती. हॅलो हॅलो दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, धावफलक 1 ने पुढे सरसावतोय 5 या आकड्यावरती. अरविंद मस्करच्या बॅटमधून फटका सजवला गेला होता. चेतन शेवाळे चेंडू लॉफ झाला, क्षेत्ररक्षक आहे, यष्टांच्या पाठीमागे चेंडू जातोय, धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. पंच इशारा देत आहेत, घोषांकित क्षेत्रात चेंडू गेला, धावफलक जाऊन पोहोचलं. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंड वरती चेतन शेवाळे, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अरविंद मस्कर अर्धशतकवीर. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, क्षेपणास्त्र त्रिबळाचित केलं चेतनला, यष्ट्या उद्ध्वस्त केलं चेतनच्या. चेतन बॅक टू द पॅव्हिलियन, चेतनची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोण उतरेल? वेल्दारवाडी संघाकडून अभि मस्कर, 2 सख्या भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहणार आहे. एका बाजूला अभि मस्कर, दुसऱ्या बाजूला अरविंद मस्कर. स्वराज्य बत्तीशिरा क्रिकेट असोसिएशनचा एक हर उडणारी एक आयकॉन खेळाडू सुशांत पाटील लाल्या यांचं या मैदानामध्ये आगमन झाले. संतोष चव्हाण यांचा आपणास विनंती असेल, या मैदानात आपण जिथे कुठे असाल ना मंचावरती यायचं. अभिचा फटका सजवण्याचा प्रयत्न, 22च्या स्वरूपात एक धाव येते, धावफलक 1 ने पुढे सरसावतं 7 या आकड्यावरती. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 7. पुन्हा एकदा सज्ज होतो कुलदीप, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अभिचा निर्धाव चेंडू खेळून काढलाय. कुलदीपने धावफलक स्थिर आहे 7 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्ट्रायकिंग एंड वरती आता आपण पाहणार आहोत अरविंद मस्कर. गोलंदाजी मार्कवरती सुद्धा होईल परिवर्तन, गोलंदाजीसाठी गौरववाडी संघाकडून आमंत्रित केले जाते शुभम गोळे, जो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. अनिल पाटील यांना मी विनंती करेन, सुशांत पाटील लाल्या तडवळे गावचा एक हरवणारी खेळाडू, 32 मधून खेळत असताना एक आयकॉनिक खेळाडू म्हणून ज्याला संबोधलं जातं असा सुशांत पाटील अरविंद मस्करला पर्वणी म्हणायला गेलं तरी हरकत नाहीये. 9 चेंडूवरती षटकार लगावलाय आणि 7 धावांनी धावफलक पुढे सरसावते 14 या आकड्यावरती. पहिला चेंडू खेळत असताना सुशांत पाटील यांना विनंती करेन, अनिल पाटील यांच्या हस्ते आपल्या यथेच्छ असं मान सन्मान केलं जाईल. आणि पाळेवाडी गावचे एक सुपुत्र विनायक पाटील यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी खास गावावरतून हजेरी लावले. पुन्हा एकदा अरविंदच्या बॅटमधून फटका सजवला गेला, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू जातो 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 18. जिथे कुठे धावफलकाला थांबवण्यासाठी कुलदीपने पहिलं षटक हाताळत असताना फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर अरविंदने चार्ज घेतला आणि शुभम वरती हल्लाबोल केलाय. लगातारचे 2 चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पाठवले. पुन्हा एकदा सज्ज होतोय शुभम, दिशाहीन गोलंदाजी, बर्डन, दबाव शुभम वरती. पंचांचा इशारा आला व्हाईट बॉलचा. धावफलक 1 धावेने पुढे सरसावला 19 या आकड्यावरती. पुन्हा एकदा अरविंद मस्करचा बॅटमधून मोठा फटका सजवला गेला, क्षेत्ररक्षक आहे, झेल बाद होतो अरविंद मस्कर. पहिला मोठा, दुसरा मोठा हादरा लागतोय.
अरविंदच्या स्वरूपात दुसरा धक्का बेलदारवाडी संघाला. अरविंदची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विशाल येतोय अरविंदच्या जागी. धावफलक स्थिर 19 आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. अजूनही 4 चेंडू दुसऱ्या षटकातील शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती आपण आता पाहणार आहोत विशालला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आहे का? पंच इशारा देतील. पंचांचा इशारा आलाय. त्रिफळाची झालाय. विशालची दांडी गोल केली आहे शुभमने. काय षटक आता ते लगातारचे 2 चेंडू 2 विकेट्स. ऑन हॅट्रिक शुभम पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. होईल का आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक? शुभमच्या नावी जाईल का पहिली हॅट्रिक? गोलंदाज शुभम. फलंदाजीमध्ये होतं परिवर्तन. विशालची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ऋतिक कदम. डावकुराफळीचा हा फलंदाज ऋतिक कदम मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडू 19 धावा धावफलकावरती लागल्यात. लगातारचे 2 विकेट्स, 1 झेलबाद आणि 1 त्रिफळाची. ऑन हॅट्रिक शुभम गोळे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गवरती ऋतिक कदम. शरीराचा वेध घेणारा चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. लेग बायच्या स्वरूपात पंच इशारा देतात. एका धावेने धावफलक पुढे सरसावतो 20 या आकड्यावरती. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा अभिमस्कर ऑन स्ट्राइक. काय गोलंदाजी, सटीक टप्पा आहे पण पंचांचा इशारा आला तो इट्स अ वाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे सरसावतो 21 या आकड्यावरती. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. क्षेपणास्त्र ज्याला म्हटले जातं ना क्रिकेट मधलं, असा चेंडू हाताळला गेला शुभम गोळे. जे कोणी तिथे गाडी पार्क करतात ना, विनंती असेल, ब्लॅक कलरची गाडी आहे किया. सर प्लीज गाडी पुढे घेऊन जा. धन्यवाद सर, मनापासून आपला आभार आहे. फटका सजवला अभिनय. क्षेत्ररक्षक नाहीये. बॅटची कडा घेऊन चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय 22 या आकड्यावरती. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर चेंडूपूर्व आयोजन कमिटी. गेम बॉल आलाय तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे शुभम गोळेच्या या षटकातला. स्ट्रायकिंग एंड वरती अभि दिशाहीन गोलंदाजी. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे शुभमचा, पण त्यामध्ये प्रयत्नांना यश येत नाहीये. अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 23 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू हाताळताना कुठेतरी मशक्कत करावी लागते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अभिमस्कर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल का? ऋतिक कदमने दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी चुकी होते शुभम कडून. धावचीच्या स्वरूपात ऋतिक कदमला बाद करण्याची नामी संधी होती, पण गॅदर करताना कुठेतरी चुकी झाली. चेंडू एकवटताना चुकी झाली आणि 2 धावा घेण्यात यश मिळालं अभिला. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय 25 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 25. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत.
गोलंदाजी मार्गवरती होतं परिवर्तन. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. कमलेश आलाय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिले संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो. स्ट्रायकिंग एंड वरती ऋतिक कदम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू लॉफ झालाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का? दुसरी धाव घेण्यापासून वंचित ठेवले. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचले तर 26 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंड वरती आता अभि पाहतोय आपण. फटका सजवण्याचा प्रयत्न आहे पण बॅटचं एलिव्हेशन कमी पडतंय. पॉवर कमी पडते अभिची. निर्धाव चेंडू हाताळताना कमलेश. बॅटची कडा घेतलीये. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीच्या पाठीमागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये समावला जातोय आणि अशा रीतीने अभि मस्करचा खेळ इथे कल्लास होतोय. अभिची जागा भरून काढण्यासाठी बेलदारवाडी संघाकडून कोण येणार मैदानाच्या आतमध्ये? विकास येतोय मैदानात अभिची जागा भरून काढण्यासाठी. विकास आलाय अभिची जागा भरून काढण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत विकासला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ऋतिक. गोलंदाजी मार्क वरती कमलेश आहे. बॅटची कडा घेऊन झेल घेतला होता यष्टीच्या पाठीमागे. पुन्हा एकदा सज्ज होते कमलेश. स्क्वेअरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला गेला. चेंडू यष्टी रक्षकाकडे गॅदर केला जातो. निर्धाव चेंडूची सांगता होते कमलेश कडून. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय कमलेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. बघायची भूमिका. विकासच्या बॅट मधून फटका सजवला गेलाय. हाफ ट्रॅकर होता. टायमिंग बरोबर होतं. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. धावा येतील 6. या 6 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 32 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही शेवटचा चेंडू कमलेशच्या षटकातली शिल्लक आहे. स्ट्रायकिंग वरती विकास आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. आपण शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंच इशारा देतात विनोद भगत सर. इट्स अ व्हाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे सरसावतो 33 या आकड्यावरती. फुलटॉस चेंडू होता. खेळून काढण्याचा प्रयत्न. 22च्या स्वरूपात एक धाव येते. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते 34 या आकड्यावरती. निर्णायक षटक. स्लो ओव्हरचं षटक कशा रीतीने हाताळलं जाईल? कोण हाताळेल? धावकुर्वा फळीचा फलंदाज ऋतिक कदम आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळते. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती आला ऋषिकेश. निर्णायक षटक. स्लो ओव्हरचं षटक. ऋतिकने बॅट फिरवली. फटका सजवलाय पण पंच इशारा करतायत. इट्स बॉल द्या. जुना बॉल द्या. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन एक धाव येते. धावफलक 1 ने पुढे सरसावले 35 या आकड्यावरती. अजूनही स्लो ओव्हर मधले षटक. स्लो ओव्हरचं षटक शिल्लक आहे. अजूनही 5 चेंडू स्लो ओव्हरच्या षटकातील शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय ऋतिक.
लोअर फुल टॉस खेळून काढलाय. ऋषिकेशने डॉट डिलिव्हरीची सांगता केली. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, एक ध्येय ठरवण्याचं षटक आहे. स्कोरबोर्ड 35 आकड्यावरती स्थिर आहे. ऋतिकने फटका सजवलाय, चेंडूने उंची प्राप्त केले. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आज हे समावला जातोय आणि ऋतिकचा खेळ इथेच खल्लास होतो. मोठा फटका मारला होता पण क्षेत्ररक्षकाच्या सजगतेमुळे हा कुठेतरी कमलेश क्षेत्ररक्षकाच्या स्वरूपात तिथे उपलब्ध होता आणि ऋतिकचा खेळ इथेच खल्लास होतो. ऋतिकची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोण येतोय? बेलदारवाडी संघाकडून शंकर शेवाळे, शँकी. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूवरती कशा प्रकारे खेळून काढणार शंकर शेवाळे मैदानाच्या आतमध्ये? धावफलक 35 आकड्यावरती स्थिर आहे. दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे. यानंतर मी विनंती करेन यानंतर होणारा सामना आपल्यासमोर आयोजक कमिटी ज्याप्रमाणे सांगेल तर जावे. आयोजक जोपर्यंत निर्णय देतील तोपर्यंत सामन्याचा पुकार मी देणार नाहीये. संतोष चव्हाण जिथे कुठे असतील, संतोष चव्हाण, संतोष चव्हाण, संतोष चव्हाण आपण यायचंय मंचावरती. आपण आयोजक आहात, किमान आपण इथे उपलब्ध राहा. बाकीचे जे कार्यकर्ते आहेत ना त्यांना आपण बाउंड्री लाईन वरती ठेवलं तरी चालेल. दुसऱ्या ओव्हरला 20 आणि त्रिफळाची झालाय. शंकर रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. क्षमा करा. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते 36 आकड्यावरती. यानंतर होणारा सामना आपल्या समोर रंगला जाईल. माधवगाव विरुद्ध किरवडे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल संजय यायचे मंचावरती. किरवडे संघाचा चेतन पाटील, सबसे कातील चेतन पाटील, विनंती असेल आपला संघनायक मंचावरती पाठवा. येणारे 24 चेंडू 37 धावांची गरज असेल गवळेवाडी संघाला. खिरोडे संघाचा कर्णधार, माधवगाव संघाचा कर्णधार इथे उपलब्ध आहे संजय. खिरोडे संघ आपला कर्णधार मैदान मंचावरती पाठवा. सुशांत पाटील लाल्या विनंती असेल. विजय चव्हाण यांचा कॉल आपल्यासाठी. टॉस साठी आपल्याला आमंत्रित केले जाते. आपल्या हस्ते टॉस नाणेफेकीचा कौल घेतला जाणार आहे. मान्यवरांच्या स्वरूपामध्ये आपला सौभाग्य आम्हाला लाभलं. आपण इथे आलात त्याबद्दल. एक आयकॉन खेळाडू स्वराज्य बत्तीसशिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना सुशांत पाटील लाल्या खिरोडे संघ. जे गाडी पार्क करतायत ना खेळाडू जे कोणी असतील त्यांना जरा विनंती करा. जो कोणी तिथे गाडी पार्क करत असेल ना तर त्यांना विनंती करा की गाडी तिथे पार्क करू नका. जो कोणी खेळाडू बाउंड्री लाईन वरती असेल सर्वांची जिम्मेदारी, सर्वांचा जिम्मेदारी असेल की आपण सर्व आयोजक जे कमिटी असते त्यांना सर्वांना आपल्या परीनेची मदत होईल. अरविंद मस्कर मैदानाच्या आतमधून आवाज देत आहेत. खेळाडू कमी आहेत. कोणीतरी
जाऊया माधवगाव विरुद्ध खिरवडे या संघांचा. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स माधवगाव, न्यू मराठवाडा 11 खिरवडे, दोन्ही संघांचा नाणेफेकीचा कौल घेतला जातो. सुशांत पाटील लाला एक आयकॉनिक खेळाडू, स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मधून खेळत असताना माधवगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पहिलं षटक ऑन द स्पॉट निर्णय दिला गेलाय. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नाणेफेक जिंकल्यानंतर माधवगावने दिलाय, तर खिरवडे संघाला विनंती केली आहे, आमंत्रित केले जाते प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आणि मान्यवरांच्या स्वागतासाठी पावसाने आगमन केलंय. एखादा खेळाडू पुरवायचा आहे. सर्वांना विनंती असेल, अरविंद मस्कर प्रत्येक संघासाठी उपस्थित असतात. आज त्यांना खेळाडूची गरज आहे. एखादा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जावा. अरविंद मस्कर नेहमी जिथे कमी तिथे आम्ही असे असतात. पंचांपर्यंत पाणी पोहोचवा विनंती असेल. ओके विनोद सर, येईल. एक षटक संपल्यानंतर आम्ही आपल्यापर्यंत पाणी पोहोचू. घेऊन जा आतमध्ये कोणतरी, पाणी पण घेऊन जा. अजून एक नाही बघा आता ते पहिली बॅटिंग कोणी केली बघ गवळेवाडीचं. ओपनिंग पेअर काय होतं, शुभम आणि कमलेश आणि शुभम. स्ट्रायकिंगला कमलेश, नॉन स्ट्राईकला शुभम. वारणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा अंतर्गत श्री 11 स्पोर्ट्स पाडेवाडी आयोजित श्री सिद्धेश्वर चषक 2025 भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ऐरोलीच्या दिवा कोळीवाडा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आजच्या या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्या मान्यवरांचं आपणास लाभलंय अशा सर्व मान्यवरांचं मी नाव आता घोषित करतोय. मान्य श्री शिवाजी शेठ चव्हाण, मान्य श्री रुपेश शेठ चव्हाण, मान्य श्री राजेश शेठ चव्हाण, मान्य श्री कृष्णा बापू पाटील, मान्य श्री अरुण दादा मोहिते, अरविंद मस्कर. मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी नेहमी तत्पर असणारा हा खेळाडू झेल सुटलाय, स्वतःवरती नाराज आहे. ट्राय केलं होतं, 100% आपल्या संघासाठी दिलं होतं, पण थोडक्यासाठी कुठेतरी झेल चुकला. कमलेशने फटका, शुभमने फटका सजवला होता, त्यानंतर कमलेशने फटका सजवला होता, त्यानंतर एकदा घेण्यात यश मिळालं. बॅटची कडा घेतली आहे, बॅटची कडा घेतली, आउटर एज घेतला बॅटचा आणि चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. पुन्हा एकदा बबलू सज्ज, फटका सजवला गेलाय. दीपक पवार झेल घेण्याचा प्रयत्न, लांब लचक हात दीपक पवार यांचे, जोरकस थ्रो केलाय. तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळालं. शुभमला धावफलक 2 ने पुढे सरसावतोय 4 या आकड्यावरती. मान्यवरांचं नाव घेतलं तर मान्य श्री विजय शेठ चव्हाण, मान्य श्री किरण मोरे साहेब, मान्य श्री दशरथ पाटील साहेब, प्रवीण दादा पाटील, लक्ष्मण पाटील भाऊ, उमेश पाटील साहेब. त्यानंतर पाहायला गेलं तर प्रवीण पाटील दादा दुकानदार, या सर्व मान्यवरांनी आपल्याला आज विशेष असं सहकार्य
केला गेलाय. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडेवाडी आणि पाडेवाडीचे सर्व ग्रामस्थ सर्वांनी आपल्या परीने या स्पर्धेसाठी वाईट +1 धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे 7 या आकड्यावरती. बबलू पहिलं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं गेलंय. अरविंद मस्कर यांनी चांगल्या रीतीने षटक हाताळलं जात आहे. पुन्हा एकदा पंच आहेत. पंच इशारा देत आहेत. इट्स घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. धावफलक 1 ने पुढे सरसावते 8 या आकड्यावरती. बॅट हातामधून निसटली होती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो बबलू. सामना करण्यासाठी सज्ज आहे कमलेश. शेवटचा चेंडू पुढे येऊन चार्ज घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक शंकर शेवाळे चुकी होतीये. हातामधून चेंडू स्लिप झालाय. तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळालं कमलेशला. धावफलक 2 ने पुढे सरसावलाय. जाऊन पोहोचले ते 10 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू येणारे 18 चेंडू 27 धावांची गरज आहे गवळवाडी संघाला. तिसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः संघनायकाने धुरा सांभाळली आहे. अरविंद मस्कर ते गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळते ऑन स्ट्राईक शुभम, जो मॅन ऑफ द मॅच ठरला होता पहिल्या फेरीतील सामना खेळत असताना. दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार आहे अरविंद. तेस्तर्रार गोलंदाजी 22च्या स्वरूपात एक धाव येते. धावफलक इट्स लिगल डिलिव्हरी. पंच इशारा देत आहेत पण एस्टनच्या पाठीमागून चुकी करतोय बबलू आणि घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 22च्या स्वरूपात एक धाव आले. धावफलक जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. यष्टीरक्षकाला बदललं जातं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. बबलूला आठवून विकासला यष्टीरक्षणासाठी आमंत्रित केलं जात आहे. पुन्हा एकदा सज्ज होतो अरविंद. फटका सजवण्याचा प्रयत्न. अभिमस्कर होतोय चेंडू जवळ. गॅदर केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी स्वतः कमलेशचा कॉल होता पण तो चुकीचा ठरलाय. अभिमस्कर क्षेत्ररक्षण करत असताना 2 सख्या भावांची जोडी. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करत असताना अभिमस्कर आणि गॅदर केला अरविंदने आणि कमलेशला तंबूच्या आश्रयाला परत पाठवलंय. कमलेशची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोण उतरणार? गवळवाडी संघाकडून कोणाला आमंत्रित केलं जाईल? रोहिताला कमलेशची जागा भरून काढण्यासाठी. जरी स्लिप झाला असला, जरी घसरला होता अभि, तरी तेवढ्याच तत्परतेने तो थ्रो केला. तो ती फेकी केली गेली आणि तेवढ्याच तत्परतेने अरविंद मस्करने गॅदर करून कमलेशला तंबूच्या आश्रयाला परत पाठवलाय. वरुण राजाने हजेरी लावली आहे आजच्या. रिक्षा कोणाची आहे? रिक्षावाले गाडी आपली पुढे घ्या. रिक्षावाले चेंडू लॉप झालाय. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाते. धावफलक 1 ने पुढे सरसावते 13 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत अरविंदच्या या गोलंदाजीमध्ये. तेस्तर्रार गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता करतोय अरविंद.
शुभमचा बॅट मधून फटका सजवला गेला, अरविंद वरती चार्ज केला गेलाय. षटकाराच्या स्वरूपात धावफलक 6 ने पुढे सरसावतोय. 19 या आकड्यावरती पुन्हा एकदा अरविंद तयार होतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षक आहे संजय, फसला गेलाय. डायरेक्ट थ्रो, पंच इशारा करतायत. 2 धावा, धावून 1 आणि घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली. धावफलक 2 ने पुढे सरसावले. 11 या आकड्यावरती, क्षमा करा 21 या आकड्यावरती 12 चेंडू 16ची गरज. कुठेतरी अरविंदने पहिले 3 चेंडू हाताळत असताना इकॉनॉमिकली हाताळले होते. तदनंतर एक षटकार अरविंदच्या गोलंदाजीमध्ये आला. गोलंदाजी मार्गावरती परिवर्तन होतंय. अरविंदच्या जागी बोलवलं जातंय विशालला. सर स्पीडअप द्यायला सांगायचंय कारण भरपूर वेळ आपला वाया जातोय. आयोजकांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आला नाही पाहिजे आणि आपल्याला जर क्वालिटी क्रिकेट खेळायचं असेल तर हक्काचं व्यासपीठ म्हणून वारणा क्रिकेट असोसिएशन कडे पाहिलं जातं. बॅटची कडा घेतली आहे. पहिल्या चेंडूवरती विशालचा चार्ज करण्याचा प्रयत्न होता, हमला करण्याचा प्रयत्न होता शुभमचा, पण बॅटची कडा घेऊन चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये गेला आणि एकदा घेण्यात यश मिळालं. धावफलक जाऊन पोहोचलं ते 22 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू 15 धावांची गरज. चेंडू लॉक झाला. क्षेत्ररक्षक आहे स्वतः विशाल येतोय. चेंडू खाली. अरविंदचा कॉल देणं गरजेचं होतं. 1 धाव पूर्ण केली आहे. कॉल देणं गरजेचं होतं, महत्वाचं होतं. झेल कोण घेणार? प्रॉपर कॉलिंग न दिल्यामुळे कुठेतरी हा झेल ड्रॉप झाला. अरविंद जर कॉल देत होता तर हा झेल अरविंद पूर्णत्वास नेऊ शकला असता. तदनंतर 1 धाव घेण्यात यश मिळालं शुभमला आणि धावफलक 1 ने पुढे सरसावलंय. 23 या आकड्यावरती. येणारे 10 चेंडू 14ची गरज. डॉट डिलिव्हरीची सांगता. येणारे 9 चेंडू 14ची गरज. गोलंदाजी मार्कवरती विशाल आहे. फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू लॉक झाला. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स गॅदर करेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा तेवढे सहजतेने पूर्ण केले. चेतन शेवाळे चेंडू खाली आलाय. धावफलक जाऊन पोहोचले ते 25 आकड्यावरती. 8 चेंडू 12ची गरज. प्रवीण पाटील दुकानदार, युवा उद्योजक प्रवीण दादा पाटील यांचं मैदानाच्या आतमध्ये पाडेवाडी गावचे सुपुत्र, स्वतःच्या गावाचं आयोजन आहे. आज हजेरी लावली आहे. पुन्हा एकदा सज्ज होतो विशाल. चेंडू लॉक झाला. क्षेत्ररक्षक आहे संजय, चुकी होतीये. तदनंतर 1 धाव घेण्यात यश मिळतंय. शिवाजी शेडगे यांचं सुद्धा या मैदानामध्ये आगमन झालंय. विनंती आहे, आयोजकांचा कॉल आहे, पण यायचंय मंचावरती. आपणास विनंती असेल, मान्यवरांच्या स्वरूपात आपल्याला आम्हास भाग्य मिळालं. आपण इथे आपला मौल्यवान वेळ असा दिला. जरी आज आपला संघ खेळत नसेल तरी आपण वेळेतला वेळ काढून आज या मैदानावरती हजर राहिलात. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतो. इट्स अ व्हाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे सरसावले. 18 या आकड्यावरती. 28 या आकड्यावरती. 7 चेंडू 9ची गरज. फुल टॉस चेंडू. फुल टॉसला टॉस केलाय. क्षेत्ररक्षक आहे.
बाउंड्री रायडरच्या स्वरूपात बाउंड्री रायडर सांगतात चेंडू वन बाउंड सीमारेषा पार गेलाय. पंच सुद्धा इशारा करतात इट्स अ बाउंड्री. धावफलक 4 ने पुढे सरसावलंय 32 या आकड्यावरती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 32. येणारे 6 चेंडू 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 ची गरज आहे. धावफलक 32 या आकड्यावरती. निर्णायक षटक हाताळायचंय. स्लो ओव्हरचं षटक आहे. 5 धावा डिफेंड करायच्या आहेत. सहा चेंडू 5 धावांची गरज. अरविंद मस्करने विश्वास दाखवलाय शंकर शेवाळे यांच्यावरती. 6 चेंडू 5 डिपेंड करायचे. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल कमलेश रोहित क्षमा करा रोहित आहे. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात. धावफलक 1 ने पुढे सरसावलंय 33 या आकड्यावरती. 6 चेंडू 4 ची गरज. काय चेंडू खेळून काढलाय. निर्धाव चेंडूची सांगता तेच तर गोलंदाजी शंकर शेवाळे. 5 चेंडू 4 ची गरज. स्ट्रायकिंग वरती रोहित आहे. फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी आला शुभम. दुसरी धाव सुद्धा तेवढ्या सहजतेने पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. अरविंद मस्कर चेंडू खाली आहे. तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळालं. धावफलक 2 ने पुढे सरसावलंय. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 35 या आकड्यावरती. 4 चेंडू 2 ची गरज आहे. कशा रीतीने हाताळलं जाईल 4 चेंडू. कशा रीतीने डिफेंड केलं जाईल. 4 चेंडू 2 धावा. शंकर शेवाळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. क्षेत्ररक्षकांना जवळ येण्याचा कॉल आहे. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू 2 ची गरज. काय सामना रंगतोय. एका बाजूला रोहितचं पारडं जड होतं तर दुसऱ्या बाजूला शंकर शेवाळे यांचं पारडं जड होतंय. 3 चेंडू 2 ची गरज. अटीतटीचा हा सामना. दुसऱ्या फेरीसाठी पात्र तिसऱ्या फेरीसाठी पात्र होण्यासाठी हा सामना खेळला जातोय. चेंडू लॉफ झाला. क्षेत्ररक्षक आहे. फुलटॉस चेंडू होता. लॉफ करण्याची गरज नव्हती. तदनंतर 1 धाव घेण्यात यश मिळालं. 2 चेंडू 1 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम आहे. पंच चालना द्या. 2 चेंडू 1 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम. गोलंदाजी मार्क वरती शंकर शेवाळे. एक अनुभवी खेळाडू आहे शंकर शेवाळे यांचा विचार करायचा झाला तर.